शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इकडे पाहत असाल, इकडे मी गव्हाची पेर केलेली आहे आणि गव्हाला आपण पहिली फवारणीचं कॉम्बिनेशन कोणतं घेणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या गव्हामध्ये अधिक फुटवा होईल। गव्हामध्ये जो सुरुवातीच्या अवस्थेत जो काही काळा मावा येत असतो ना शेतकरी मित्रांनो, त्याच्या नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना करणार आहोत याबद्दलच मी तुम्हाला इकडे माहिती सांगणार आहे। तरी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, कारण बरेचसे शेतकरी गव्हाला म्हणजे दुर्लक्ष करत असतात। गव्हाला फवारणीचं व्यवस्थापन हे वेळेवर करत नाही, गव्हाला म्हणजे एक पीक दुय्यम पीक समजत असतात म्हणा, किंवा गव्हाला पाहिजे त्या प्रमाणात काळजी त्याची करत नाही, म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांना गव्हाचं उत्पन्न म्हणावं तसं होत नाही। म्हणून शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये गव्हाला आपण पहिली फवारणीचं व्यवस्थापन कोणतं केलं गेलं पाहिजे, किती दिवसांनी केलं गेलं पाहिजे आणि त्या फवारणीचे आपल्याला काय फायदे होणार आहेत याबद्दलच मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। नक्कीच तुमच्या या फवारणीच्या व्यवस्थापनामुळे तुमच्या गव्हामध्ये तुम्हाला हिरवेपणा सुद्धा पाहायला मिळेल, फुटव्यांची संख्या लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळेल, जे काही काळा मावा सुरुवातीला असतं त्याचं नियंत्रण सुद्धा मिळेल आणि समोरचं गव्हाचं उत्पन्न जे आहे ना ते नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं झालेलं पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला न लांबवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया। बरेचसे शेतकरी नक्कीच गव्हाला म्हणजे फवारणीचे व्यवस्थापन प्रॉपर करत नाही। शक्यतो शेतकरी मित्रांनो, पॉसिबल होईल तर आपण गव्हाला 2 फवारण्या करणं खूप जास्त महत्त्वाचे आहे। एक म्हणजे जेव्हा आपला गहू हा फुटवायच्या अवस्थेत असतो, जेव्हा गहू हा 20 ते 25 दिवसाचा असतो त्यावेळेस आपल्याला एक फवारणीचं व्यवस्थापन करायचं आहे, आणि दुसरं जेव्हा त्याला ओंबी येत असतं आपण त्यावेळेस त्याला फवारणीचं व्यवस्थापन हे करायचं आहे। तर पहिल्या फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये आपण जे काही फुटव्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे बरेचसे मॉलिक्यूल आहे, पण मी या गव्हामध्ये कोणतं मॉलिक्यूल घेणार आहे तो तुम्हाला इकडे सांगतोय, ज्याचे रिझल्ट मला मागल्या वर्षी खूप चांगले आले होते आणि नक्कीच या वर्षी सुद्धा मला त्याचा रिझल्ट खूप चांगला येणार आहे। शेतकरी मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला गव्हामध्ये आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन करत असताना जे काही ह्युमिक जेल किंवा ह्युमिक ॲसिड येत असताना, ज्या आपण कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, पण मी तुम्हाला इकडे वरदचं प्रेफर करेल कारण की त्या ह्युमिकचे मला खूप चांगले रिझल्ट आलेले होते। आपल्याला ह्युमिक जेल घ्यायचा आहे। ह्युमिक जेल घेत असताना आपल्याला 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात घ्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला एक इकडे टॉनिक घ्यायचे, ज्यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो बायोविटा एक्स घेऊ शकता, किंवा तुम्ही यामध्ये वरद कंपनीचे एक चॅलेंजर नावाचं प्रोडक्ट येत असतं, ज्यामध्ये अमायनो ॲसिड आपल्याला 40,000 ppm पाहायला मिळते। आपण त्याचा वापर करू शकता, खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्याचे पाहायला मिळतील। किंवा तुम्ही यामध्ये बायोविटा एक्स किंवा तुम्हाला जर इतरत्र कोणते टॉनिक माहीत असेल तुम्ही ते घ्या, पण मी इकडे चॅलेंजरचा वापर करणार आहे, त्यासोबत ह्युमिक जेलचा वापर करणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जे काही काळा मावा वगैरे आपल्या गहू पिकावर येत असतो ना, त्याच्या नियंत्रणासाठी मी इकडे कराटे नावाचं जे काही सिंजंटा कंपनीचं एक प्रोडक्ट असतं, ज्यामध्ये आपल्याला लांबडा सायलोथ्रिन पाहायला मिळते। पर्सेंटेज जरी कमी असले तरी सुरुवातीच्या अवस्थेत हे जबरदस्त काळ्या माव्यावर काम करत असतं, त्याच्यामुळे आपला गहू पिकामध्ये काळ्या मावाचा प्रादुर्भाव दूर होतो आणि नक्कीच आपला गहू हा खूप जबरदस्तरित्या आपल्याला बहारलेला पाहायला मिळतो। याच्या वापरीमुळे व्हाईट रूट म्हणजेच पांढऱ्या मुळाच्या संख्येत लक्षणीय वाढ होतो। जे काही आपण ह्युमिक जेल घेतो त्याच्यामुळे जमीन भुसभुशीत होते, जमिनीमध्ये जे काही आपण खतं वगैरे टाकले आहेत ते आपल्या पिकाला जबरदस्तरित्या मिळतात। त्याचबरोबर चॅलेंजरमुळे गव्हामध्ये लक्षणीय फुटवा होत असतो, फुटव्यांच्या संख्येत खूप जास्त वाढ झालेली पाहायला मिळते, ज्याचा आपल्याला फायदा सामोरं जाऊन होत असतो। आपल्या गव्हामध्ये ओंब्यांच्या संख्येत खूप जबरदस्त वाढ झालेली पाहायला मिळते। आणि शेतकरी मित्रांनो, हे जे कराटे नावाचं कीटकनाशक आहे हे आपल्याला 30 ml घ्यायचं आहे, चॅलेंजर आपल्याला 5 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे, आणि ह्युमिक जेल आपल्याला 30 ग्राम घ्यायचं आहे। एवढंच कॉम्बिनेशन तुम्ही गव्हाला पहिल्या फवारणीमध्ये करा। 20 ते 25 दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला खूप जबरदस्त फायदा झालेला पाहायला मिळेल। गव्हासंदर्भातले बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहे, कारण गव्हाकडे विशेष लक्ष बरेचसे शेतकरी देत नाही, पण आपल्याला यावर्षी गव्हाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि गव्हाचं एकरी 20, 25, 30 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, असेच आपल्याशी जुळून राहा, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून द्या आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करून द्या, त्यांना सुद्धा चांगला फायदा या फवारणी व्यवस्थापनामुळे होणार आहे। धन्यवाद।